हाय, हॅलो, नमस्कार सर्व गोडताईचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे. उद्यापासून स्टार्ट होणार आहे. गुरुवाराला अजून टाईम आहे 2-4 दिवस. त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. इकडे माझ्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलंच कापड होतं बघा, खालच्या कलरचं ब्लू कलरचं दिसते ते, आणि त्याला कॉन्ट्रास्ट म्हणजे तेवढंच होतं माझ्याकडे. आणि कॉन्ट्रास्ट कलरचं म्हणून मी इकडे माझ्याकडे दुसरं कलर होता ते वापरलेलं आहे, मरून म्हणजे चॉकलेटी कलरचं, जसं मरून आणि किंवा लाल काही तुम्हाला जसं माझ्याकडे आहे तुम्ही एकसारखं वापरा. असेल तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी शिवते आहे. इकडे मी लांबीला एक आपल्याला दुपट्ट्यासाठी जे कापड घेतलेलं आहे ते 18.5 इंच घेतलेलं आहे. एक दुसरं आपल्याला हे बनवायचं आहे त्याला, कमरेच्या वरचा बेल्ट, त्याच्यासाठी आपल्याला मी ते ते पण घेतलेलं आहे. त्याची पण तुम्हाला मी लांबी दाखवलेली आहे. त्याची लांबी 27 इंच आहे. आणि हे कापड आहे बघा, हे कापड मला अगोदर एक मी व्हिडिओ टाकलेला, तुम्हाला याची इकडे स्क्रीनशॉट लावेन. त्याच्यासाठी हे वापरलं, त्याच्यातून शिल्लक राहिलेलं कापड आहे. आणि जी बॉर्डर होती ना थोडीशी एक्स्ट्राची कट करून, ती सुद्धा आपल्याला इकडे त्याचा वापर करायचा आहे. तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर ओके, काय प्रॉब्लेम नाही. इकडे बघा, हे लांबीला जे आहे ना कापड 8 इंच आहे. माझ्याकडे होतं तेवढंच वापरलेलं आहे मी. आणि तुमच्याकडे तुम्हाला 10 इंच वगैरे तुम्ही घ्या. म्हणजे आपण जे कलश ठेवतो ते थोडासा लांब उंच ठेवतो, त्याच्यात कलरच्या खाली काहीतरी असतं, मग ते उंच असं दिसलं नाही पाहिजे, छान असं वाटलं पाहिजे त्याच्यासाठी. आणि रुंदीला जी घेतलेलं आहे ती मी 32 इंच घेतलं. 32 इंच 31.5 इंच, पावणे 32 इंच आहे, पण मी तुम्हाला 32 इंच दाखवलं. माझ्याकडे होतं तेवढं, त्याच्यातलं मी काहीच कट वगैरे केले नाही. ज्याचा आहे तेवढा वापर. तुम्हाला अजून थोड्या मोठ्या हेवी प्लेट्स पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडंसं कापड रुंदीला वापरू शकता, लांबीला सुद्धा वापरू शकता. पण मी माझ्याकडे होतं तेवढ्यात ॲडजस्ट केलेलं आहे. आणि तुमच्याकडे जसं तुमच्याकडे कलश तुमचा मोठा असेल तर तुम्ही मोठ्या अजून प्लेट्स वगैरे घेऊ शकता. लांबीला सुद्धा अजून घेऊ शकता 10-12 इंच. बघा, तुम्हाला दिसत नसेल तर मी असं डबल फोल्ड करून तुम्हाला दाखवते. 16 इंच म्हणजे थोडंसं कमी आहे 32 इंचाला, तरी तुम्हाला दाखवते. आणि 8 इंच लांबीला. आणि इकडे मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे बघा मध्यावरती, तुम्हाला दाखवते. डबल फोल्ड करून घेतल्यानंतर तिकडे आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत. खूप छान एका ताईने कमेंट केलेली, ताई मला ह्याच्या सांगा म्हणून व्हिडिओ, म्हणून मी त्याच्यासाठी त्या ताईसाठी बनवलेला आहे. अगोदरसुद्धा मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ बनवलेला, खूप छान, त्यालासुद्धा तुम्ही प्रतिसाद दिलेला. तर बघा, इकडे आता मी खून करून घेतलेलं आहे मध्यावरती. आणि इकडे मी टाचण्या लावून घेते. तर टाचण्या लावून घेतल्यानंतर दाखवण्यासाठी, नाही तर असं चालू डायरेक्टमध्ये शिवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या प्लीट्स आहेत ना, मी एकसारख्या नाही करणार, एकमेकाच्या विरुद्ध करणार आहे. जशी आपली कोल्हापूरच्या महालक्ष्मी जशी साडी, त्या प्रकारची साडी मी बनवत आहे. तर खालच्या साईडला बरोबर एकावरतीच एकाला आलं पाहिजे. वरच्या साईडला आपण एक्स्ट्राच असेल तर निघून आपलं कट करून टाकू शकतो. त्यासाठी खालच्या साईडला एकावरती एक लावून बरोबर आपल्याला छान असं टाचण्या लावून घ्यायचे. टाचण्याचा खूप छान टाचण्या काम करतात. अशा 4 ह्या साईडला मी 5 आणि त्या साईडला 5 10 प्लेट्स दिलेल्या आहेत. मग छोट्या छोट्या पाहिजे असेल तर तुम्ही छोट्या छोट्या करून, अजून छोट्या छोट्या करून घेतले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मी अशा मोठ्याच थोड्याच दिसायला पण सुंदर दिसतात असं म्हणून मी अशी बनवलेल्या आहेत. तुम्हाला छोट्या छोट्या पाहिजे असेल तर सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. तर मी बघा, त्या साईडला ती थोडंसं फिनिशिंग करायचं राहिलं, म्हणजे डबल फोल्ड करून शिलाई मारायची आहे, ते नंतर मी करेनच. तर बघा, इकडे 5 त्या साईडला 5 झालेले आहे, त्या साईडला सुद्धा मी अशाच करून घेते. व्हिडिओ खूप सारा मोठा होईल आणि एकदम असं जास्त अवघड वाटतो दिसायला एवढं. आणि हेच आता सीझनला जर घ्यायला गेलं ना, तर हे 100-150 रुपयाला एक ते मावशी, ताई, काकी असतात ना, त्या विकतात. म्हणजे ते पण त्यांच्यासाठी पोटासाठीच विकतात. पण आपण सुद्धा असं शिवलं ना छान छान मस्त मस्त, तर खूप छान होतं. आणि आजकाल खूप फॅशन आहे काठपदर साडीतल्या ब्लाऊजची लांब बाही शिवण्यासाठी. कोणाकोणाला आवडते, कोणाला नाही आवडत. त्यांच्यासाठी त्यांनी हा शिल्लक राहिलेला, हा ब्लाऊजमधून शिल्लक राहिलेला कापड आहे. त्या ताई खूप बारीक होत्या आणि खूप मोठं ब्लाऊज पीस होतं. अर्धच ब्लाऊज शिल्लक राहिलेलं होतं. त्यांचे छोटे हात होते आणि त्यांची फिटिंगसुद्धा 4.5 होते, 4.5चे. एवढे छोटे एकदम पातळ होते. त्याच्यातच शिल्लक राहिलेलं आहे. त्याच्यातून मी हे साडी, देवीची साडी पण शिवली. आणि ताटासाठी सुद्धा तुम्हाला दाखवते इकडे स्क्रीनशॉट, मी ते सगळं शिवलेलं आहे बघा. खूप सुंदर झालेलं आहे बघा हे फोटो. पुढे बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू. पुढे मी म्युझिक ॲड करते. ते शिलाई वगैरे मारून घेतली बघा ताई. वरच्या साईडला कट थोडंसं होतं, ते कट पण केलं. खालच्या साईडला थोडंसं असं तुम्हाला जसं मी शिलाई मारून घेते, तुम्हाला नसेल हवं असेल, थोडे लांब लांब प्लीट्स आहेत ना, ते घेऊन जर असं खालच्या साईडला घेर असतो ना, तशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. पण मी माझ्याकडे आता मी शिवते ना, तेव्हा एक आजी बसलेल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं की असं नाही, असं छान दिसेल, तसं कर.
म्हणून मी त्यांचं फॉलो करत होती. तर खालच्या साईडला थोडंसं असं मला वाटत होतं का खालच्या साईडला थोड्याशा अशा खालच्या साईडला कसा असतो ना आकार पातळ अशा फुगल्या साईडला थोडंसं तसं करून घ्यायचं, म्हणजे खूप सुंदर दिसतं. पण त्या आजीचं मी आजी होत्या त्यांचं फॉलो करत होती. त्या बोलत होत्या की असं नाही, असं कर, तसं कर. तर ठीक आहे बरं, आजी मोठ्या माणसाचं पण थोडंसं ऐकलं पाहिजे. त्यांचा अनुभव असतात तेच आपल्याला शेअर करतात. असू द्या. तरी ते बघा शिलाई वगैरे मारून झाल्या आणि साईडला जे होतं ना तिकडे मी डबल फोल्ड करून अगोदर घेतलं ना स्टार्टला तरीसुद्धा चालतं, पण मी केलं नाही आहे. आता मी इकडे डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते. काही हरकत आहे, नंतरसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर जर केलं तरीसुद्धा चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही येत नाही. छान असं आपलं शिलाई वगैरे मारून झालं आहे बघा. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे. मी कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे. तुमच्याकडे एक असेल तसं वापरा, कसं ब्लाऊज पीस वापरा किंवा नसेल ना तर आपलं प्लेन ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती लेस जरी लावून बनवलं तरीसुद्धा चालते. खूप सुंदर होतं. आणि इकडे बघा आता माझ्याकडे जी थोडासा तुकडा होता बघा लेसचा, सॉरी बॉर्डरचा, तेच त्याला मी त्रिकोणी करून घेते आणि जिथं आपलं मध्य आहे ना मध्यावरती बघा आतल्या साईडला असं दिसतंय आणि मध्यावरती खून करून घेऊन ते त्रिकोणी बरोबर तिथे लावणार आहे. पुढे मी म्युझिक ॲड करते. त्रिकोण तिकोण होता तो लावून झाला. परत नंतर ना 27 इंच लांबीची मी त्याला अशी आपल्याला नॉट बनवायची होती. तर त्यासाठी मी कापड घेतलेलं 2.25 इंच रुंदीला आणि 27 इंच लांबीला. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तांब्या तुमचा जाड असेल ना कलश, म्हणजे मोठा असेल रुंदीला तर 30-32 इंच घेऊ शकता. पण इकडे मी 27 इंच घेतलेलं होतं. म्हणजे आणि त्याला अगोदर शिवून घेतलं, खूप मध्य करून शिवून बरोबर मध्यावरती ठेवून शिवून घेतलं. डबल फोल्ड केलं तर अशा पद्धतीचं आपलं झालेलं आहे बघ. जास्त पातळ पण केलं नाही, जास्त मोठं पण केलं नाही. बघा किती छान आला लुक त्याला. मध्ये आपण जे त्रिकोण लावलेलं आहे ते असे तर अशीच वेस्टेज झाली असती तर त्याला किती सुंदर लुक आलेला आहे. आणि इकडे लेससुद्धा तुम्ही अशी माझ्याकडे ही लेस घेतलेली आहे आणि आपल्याला ते दुपट्टा बनवण्यासाठी मी घेतलेले आहे लेस. मग तुम्हाला इकडे हवे असेल तर तुम्ही लावू शकता. आणि इकडे बघा मी ते थोडंसं पातळ असतं ना हे नॉड, तर मग मी इकडे लटकन वगैरे बनवले असते, म्हणजे बनवणार होती. पण हे खूप असं जाड आहे, त्याला लटकन अशी सूट नाही होणार, म्हणून मी इकडे एक साईडला कंपनीचं ऑलरेडी आलेलं आहे लेबल, तसं पॅकिंग येतं ते. आणि इकडे बघा ओपन होतं तिकडे मी थोडंसं शिलाई काढली, उचकलं आणि त्याला डबल फोल्ड केलं आणि मग वरून दाब शिलाई देऊन पॅक करून टाकलं. जसं आहे तशी नॉट बनवली. म्हणजे त्याला एवढं छान वाटणार नाही, ते बरं दिसणार नाही लटकन, म्हणून मी नाही बनवलं, असंच पॅक केलं. तर बघा किती सुंदर लुक आलाय. मी जसं बोलली ना खालच्या साईडला थोडंसं असं मी नंतर करेन त्या आजीला, म्हणजे त्या आजीचा पण थोडंसं मान राखला पाहिजे ना, तर ते थोडंसं खालच्या साईडला थोडासा घेर आहे ना थोडासा असा रुंदून घेतला ना खूप सुंदर होईल. इकडे मी दुपट्ट्यासाठी 17 इंच लांबीला आणि 7 इंच रुंदीला घेतलेलं, लांबीला 7 इंच घेतलेल्या रुंदीला आहे ना अशी, तर 17 इंच घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर छोटा हवा असेल ना तर छोटं घ्या, 5 इंच वगैरे घेतलं तरी सुद्धा चालेल. शिवून वगैरे 4.5 इंचचं होऊन जाईल. 4.5 4.25 पर्यंत होऊन जाईल. आता डबल फोल्ड करून चारही साईडला डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते आहे. जेणेकरून आपल्याला आता वरून आपल्याला लेस लावायची आहे बघा. इथे टेलर आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे ब्लाऊज वगैरे शिवतो म्हणजे लेस आपल्याकडे असतातच असतात. तर बघा माझ्याकडे अशी लेस आहे आणि मी बघते ट्राय कशी कुठे छान दिसेल, कशी तुम्हाला हवी तशी लावू शकता तुम्ही. पण हे त्रिकल आहेत ना, मी त्रिंगल हे समोसे मी बाहेरच्या साईडला घेणार आहे. पण तुम्हाला हवे असेल तर आतल्या साईडला सुद्धा घेऊ शकता. आणि शिलाई मारून घेते कडेकडेने त्याला. आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत ह्याला सुद्धा.
तर आपल्याला पूर्ण राऊंडला शिलाई चारी साईडला लावून घेऊ. चला व्हिडिओला पुढे मी म्युझिक ॲड करते. ताईनो असाच सपोर्ट करत राहा. छान छान कमेंट करतात. नक्कीच मी प्रयत्न करते तुम्हीच कमेंटच्या उत्तर देण्याचा, म्हणजे बनवून शिवणे दाखवण्याचा. असाच सपोर्ट असू द्या. आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. आणि किती सुंदर लुक झालेला आहे बघा गुरुवारचं. मी तर हे असं शिवून शिवून माझ्या मैत्रिणींना वगैरे देते, आजूबाजूला आहेत त्यांना. अजिबात ₹1 घेत नाही, असंच देते. म्हणजे माझ्याकडे असतात कपडे आणि आपल्याला आवड असते अशा गोष्टी करायची, तर कशाला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, देवासाठीच करतात ना. तर त्याचं मी माझं मोठेपण सांगत नाही, पण म्हणजे असं मला वाटलं म्हणून सांगते. तुम्ही पण शिवा छान छान. आपल्या अंगामध्ये कला आहे, त्या कलेचा फायदा दुसऱ्याला सुद्धा थोडाफार आजूबाजूचा आहे. आपली माणुसकी म्हणून, माझी माणुसकी म्हणून मी देते. असं म्हणजे तुम्हाला सांगणार नाही माझं मोठेपण, सॉरी म्हणजे. पण बघा इकडे आपला दुपट्टा सुद्धा रेडी झालेला आहे. किती सुंदर आहे, किती छान झालेला आहे बघा. मस्त झालेला आहे, खूप सुंदर दिसतोय. कॉन्ट्रास्ट कलरचा लाल, पण तिथे मध्यावर थोडंसं हे हवं होतं मोठं. चला आपण नवीन एका छान व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. असंच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा, कनेक्ट राहा.